So let's begin with the second recipe of Maharashtrian cuisine, Maharashtrian drink piyush. त्यासाठी फक्त 3 इंग्रेडिएंट्स लागणार आहेत. ज्युसरमध्ये 1 ग्लास ताक ओतायचं आहे. ते ओतून झालं की 1 बाउल 100 ग्रॅम इतकं श्रीखंड ज्युसरमध्ये घालायचं आहे. आता 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर घालायची, नाही तर नाही घातलं तरी चालेल. ज्युसरचं झाकण लावून ज्युसरमध्ये नीट ब्लेंड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं ज्युसरमध्ये की सर्विंगसाठी एका ग्लासमध्ये ओतायचं आहे. अशी थिक आणि क्रीमी कन्सिस्टन्सी पाहिजे पियूषची. सगळं ओतून झालं. आंब्याच्या कापाचं बनवलेलं रोज असं मधोमध ग्लासाच्या ठेवायचं आहे आणि बदाम थोडं क्रंच एलिमेंट आणि गुलाबाच्या पानासारखं दिसायला टाकायचे आहे. गार्निशिंगसाठी केसर घालून सर्व करून घ्या. फक्त 3 इंग्रेडिएंट्सनी बनवलेली झटपट अशी पियूषची रेसिपी. या उन्हाळ्यात त्याचा आनंद घ्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.